नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मकर राशीचं मे 2025 अर्थाचं संपूर्ण राशीफळ. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर मार्च 2025 मध्ये तुमची जी 7.5 आहे ही संपूर्णपणे संपलेली आहे. असं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेलं असेल आणि गुरुसुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे, परंतु दिवस मात्र तसे काही नाही आहेत, अनुभव मात्र तसा अजिबात नाही आहेत. उलटपक्षी वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवाद होणं, कोर्ट केसेसमध्ये आणखीन फसलं जाणं, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणच्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत ते ठीक न राहणं, वरिष्ठांबरोबर वादविवाद होणं, थोडंसं प्रेशर येणं, भावनेच्या आहारी जाऊन कधी-कधी अगदी टोकाचे विचार मनात येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाण होणं, असे बरेचसे अनुभव तुम्हाला आलेले असतील. मग मनामध्ये हा विचार येतो की 7.5 संपली की नव्याने सुरू झाली. काळजी करू नका, या सर्वांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीच्या षष्ठामध्ये गुरु 15 तारखेनंतर येणार आहे. त्याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की तुमच्या चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं थोडंसं फिरणं वगैरे होईल. आरोग्याच्या संदर्भातले तसे काही त्रास येणार नाही, मात्र जे टेन्शन आहे, जे फ्रस्ट्रेशन आहे, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असेल, या महिन्यात थोडं राहणार आहे. त्याला कारण आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणारा मंगळ. हा जो मंगळ आहे सप्तम दृष्टीने तुमच्या राशीला पाहतो आहे, तुमच्या दशम स्थानाला पाहतो आहे, तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो आहे आणि त्याच्याशी संबंधित जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला या गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवत आहेत. लक्षात घ्या, स्ट्रेस आहे, काळजी करू नका. या महिन्याच्या शेवटच्या जवळजवळ 20-25 तारखेनंतर हा जो स्ट्रेस आहे बऱ्याच प्रमाणात हळूहळू कमी झाल्यासारखा वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या महिन्याच्या म्हणजे जूनच्या जवळजवळ 8-9 तारखेनंतर हा जो स्ट्रेस आहे संपूर्णपणे नाहीसा होईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. 7.5 ही नव्याने सुरू झालेली नाही आहे. फक्त मंगळाचं जे भ्रमण आहे तुम्हाला थोडंसं त्रासदायक होत आहे. साधारणतः मंगळाचं भ्रमण 1.25 महिन्याभर तर असतं, परंतु या गेल्या 3-4 महिन्यामध्ये ते 6 महिन्यापर्यंत लांबलेलं आहे, म्हणूनच तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे. त्याच्यामुळे जास्त काही विचार करू नका, हे काही कायमस्वरूपी राहणार नाही. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. जसं की राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तृतीयात भ्रमण करतोय, राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, हा सुद्धा तृतीयात भ्रमण करतोय आणि राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की चतुर्थातून तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि जो मंगळ आहे लाभेश, हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात आर्थिक संदर्भात काही मोठे फटके वगैरे तसं काय मिळणार नाही. तर काळजी करू नका. फायनान्शियल क्रंचेस वगैरे काही फारसे येणार नाहीत, परंतु खर्च मात्र जास्त करू नका. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील किंवा अनपेक्षित सहज काही लाभ मिळण्याची शक्यता या महिन्यात बऱ्याच प्रमाणात राहील. तरी सुद्धा थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण सप्तमात भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा अष्टम दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतात. त्याच्यामुळे खर्च अनावश्यक अनपेक्षित वाजवीपेक्षा जास्त होणं हे थोडंसं दिसून येईल. खरं तर तुमची जी रास आहे ही काटेकोर आहे, म्हणजे पैशाच्या संदर्भामध्ये पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, परंतु गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतात. कधी कधी आपल्याला तसे पैसे खर्च करावे लागतात. गेल्या साधारण 2-3 महिन्यात तुम्ही त्याचा अनुभव घेतलेलाच असेल. यानंतर आपण चर्चा करू की गृहसौख्य नेमकं तुमचं कशा प्रकारचं असेल. तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये बुध जो ग्रह आहे हा 7 तारखेपासून 24 तारखेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे जो रवी आहे हा रवी सुद्धा तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. 15 तारखेनंतर अर्थात तो पंचमात जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चतुर्थेश आहे हा तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करणार आहे. घरातलं वातावरण सुद्धा गेल्या 3-4 महिन्यामध्ये काही व्यवस्थित नाही, गढूळ झालेलं होतं. घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे जे नातेसंबंध ते ठीक नाही, थोडेसे ताणले गेलेले असे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण झालेले होते. राहत्या जाग्याबद्दल सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेले होते. अर्थात काळजी करू नका. या महिन्याच्या शेवटी ती गोष्ट आहे ती बऱ्याच प्रमाणात निकालात निघेल आणि या महिन्यात वेगळा असा अनुभव येईल की घरातले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर जे इंटरॅक्शन असेल ते नव्याने चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. ही चांगली गोष्ट आहे खरं तर या संदर्भात तुम्हाला चांगले अनुभव निश्चित येतील. जर का तुम्ही प्रेम बंधनात असाल, म्हणजे ज्याला आपण रिलेशनशिप वगैरे म्हणतो, तर त्या संदर्भात तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, संपूर्ण महिना तृतीयात राहणार आहे आणि राशीच्या पंचमामध्ये किंवा पंचम स्थानामध्ये साधारणतः रवी हा 15 तारखेनंतर येणार आहे, बुध हा 24 तारखेनंतर येणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर या संपूर्ण महिन्यामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. चांगल्या प्रकारे तुमचा कालावधी सुद्धा संपन्न होईल. तुमच्या दोघांमधलं जे इंटरॅक्शन असेल ते वाढेल. फक्त एक गोष्ट थोडीशी जाणवे
की तुमच्या रिलेशनशिपमध्ये जो व्यक्ती आहे हा तुमच्यावरती विचारांनी हावी होतोय की काय, असा काही प्रकार जाणवेल. तर तशी काही काळजी करू नका. हे तात्कालिक आहे, तात्पुरतं आहे. त्याचा फारसा दूरगामी परिणाम तसा होणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात फारसा काय मोठा त्रास होणार नाही, कारण तुमच्या पंचम स्थानामध्ये गुरु जो आहे तो भ्रमण करतो आहे. 15 तारखेनंतर अर्थात तो 6व्या स्थानात जाणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवन. तर वैवाहिक जीवनाबद्दल आणखीन एक गोष्ट आहे, की जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय चांगला जाणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल जे आपण चर्चा करत होतो, तर साधारणतः वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध गेल्या 3-4 महिन्यामध्ये काहीही ठीकठाक नाही आहेत. म्हणजे वादविवाद होणं, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं, विचारांनी ते तुमच्यावरती हावी होणं, तशा प्रकारचे काही अनुभव येणं, किंवा जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरीसुद्धा अशा प्रकारचे अनुभव आलेले असेल. आणि खास करून जर का तुम्ही कोर्ट केसेसमध्ये असाल किंवा केस तुमचे संदर्भ काय की तो विरोधी पक्ष तुमच्यावरती हावी झालेला आहे, तर अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला आलेले असते. पुढच्या महिन्यामध्ये यातून तुम्ही बाहेर पडता, म्हणजे जूनच्या साधारण 8-9 तारखेनंतर तुम्ही या सगळे जे कटकटी आहेत त्याच्यातून बाहेर पडता. परंतु तुर्तास तुम्हाला थोडंसं ज्याला आपण पेशन्स म्हणतो ते धोरण अवलंबावं लागेल. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. यानंतर जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त मेहनत करावी लागेल, जास्त धावपळ करावी लागेल, दगदग करावी लागेल, फिरायला लागेल, ट्रॅव्हलिंग करावं लागेल, थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. तुम्हाला वाटेल सुद्धा की वरिष्ठ आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जातं किंवा आपल्या विरुद्ध ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही गोष्टी आपले सहकर्मीच करता आहेत. काळजी करू नका, याच्यातून सुद्धा तुम्ही मुक्त व्हा. थोडंसं पेशन्स धरा. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेच्या आधी जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका, कारण गुरुची जी साथ आहे ती तुम्हाला जास्त कालावधीसाठी मिळणार नाही, कारण गुरु हा राशी बदल करतोय. लक्षात घ्या, गुरुचं जे राशांतर आहे तुमच्या 5व्या स्थानातून 6व्या स्थानामध्ये, त्याचे प्रभाव परिणाम कसे असतील, कारण गुरु तुमच्या 6व्या स्थानामध्ये येणाऱ्या 1 वर्षाकरता राहणार किंवा 11.5 महिन्याकरता राहणार आहे. राहू केतूचे जे भ्रमण आहे हे सुद्धा तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामधून होत आहे. ते तुमच्या द्वितीय आणि अष्टम स्थानात होणार आहे येणाऱ्या 1.5 वर्षाकरता. आता राहू केतू हे सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे 19 तारखेला. अर्थात हे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीकरता म्हणजे मकर राशीकरता येणाऱ्या 1 किंवा 1.5 वर्षासाठी कसे असतील या संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ अपलोड आपण करणार आहोत. तर तुम्ही जरूर तो बघा, जेणेकरून तुम्हाला साधारण कल्पना येऊ शकेल की गोष्टी कशा प्रकारे असतील आणि ते तुम्हाला कशा प्रकारे टॅकल करायचे आहेत. आता आपण थोडी चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. ही युती तशी पाहिली तर शुभ फलदायी असणार आहेत. काय चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. मात्र एक गोष्ट आहे लक्षात घ्यायची, तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये गोष्टी नीट विचारपूर्वक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे प्रॉमिसेस कमिटमेंटपासून थोडंसं लांब राहा. आणि ती तुम्हाला करायचीच वेळ आली तर नीट विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण फसवणूक थोडीशी होऊ शकते किंवा थोडंसं तुम्ही मिसगाईड होऊ शकता. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलची युती पंचमात होणार आहे. तर खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तू मय होऊ शकेल. त्याचा फारसा मोठा गंभीर परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती होणार नाही. त्याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला होणारा शुक्र आणि मंगळचा जो त्रिकोण योग आहे हा अतिशय शुभफलदायी असणार आहे. तृतीयात भ्रमण करणारा शुक्र आणि सप्तमात भ्रमण करणारा मंगळ परस्पर त्रिकोण योग करणारे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचं संबंध तुमच्यातलं जे अट्रॅक्शन आहे ते खूप चांगल्या प्रकारे राहील. याचप्रमाणे हळूहळू तुम्हाला जाणवेल की गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतात. खास करून जे कोर्ट केसमध्ये आहेत त्याच्यासाठी सुद्धा काही पॉझिटिव्ह सिग्नल या दरम्यान नक्की मिळतील, जे की तुमच्या पुढच्या कालावधीसाठी तुम्हाला उपयुक्त असेच असणार आहे. तर शुक्र मंगळाचा जो त्रिकोणी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत म्हणजे विवाह करण्यात तयार आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा कालावधी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती पंचमात होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या दरम्यान मोठे ट्रेड करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र दिनांक 30 तारखेला होणार रवी बुधची युती ही अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कामं हाती घ्याल आणि ते सक्सेसफुल सुद्धा होतील. कमिटमेंट प्रॉमिसेससाठी हा कालावधी चांगला राहील. नवीन कामं सुरुवात तुम्ही या दरम्यान करू शकता. तर रवी बुधाची जी युती 30 तारखेला होणार आहे तिथपासून तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात सकारात्मक होत आहे आणि जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दिसून येईल. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा दिनांक 12 तारखेला होणार आहे आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला होणार आहे. पौर्णिमा आणि अमावास्या दरम्यान
रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, आपण जास्त भावना देत होतो, इमोशनल जास्त होतो आणि इमोशनमध्ये जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते आणि या महिन्यात तुम्हाला त्याचा थोडासा अनुभव येईल सुद्धा. तर थोडीशी काळजी घ्या. या महिन्याच्या साधारण 12 आणि 27 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.